नमस्कार, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. मी डॉक्टर निलेश पाटील, ऑर्थोपेडिक अँड स्पाइन सर्जन, अल्थिया क्लिनिक, आपले स्वागत करतो. आपण आज बोलणार आहोत प्लांटर फेशियाटिस. प्लांटर फेशियाटिस म्हणजे बरेचशे स्त्रिया किंवा पुरुष हे सांगतात की आम्ही सकाळी उठलो की आम्हाला चालायलाच त्रास होतो. आमच्या टाचेमध्ये दीर्घ दुखणं असतं आणि आम्ही 2-4 पावलं चालू शकत नाही. पण आम्ही 2-4 पावलं चालले की त्याच्यानंतर आम्हाला दुखणं जातं आणि आम्ही कम्फर्टेबली चालू शकतो. तेच जर ते थोड्या वेळ खुर्चीवर बसले आणि खुर्चीवर बसून जर उठले तर तेव्हा सुद्धा त्यांना पहिले 2-3 पावलं चालायला त्रास होतो, कारण त्यांना तेवढं दुखणं असतं आणि नंतर परत काय नसतं. तर ह्या त्रासाला आपण प्लांटर फेशियाटिस म्हणतो. प्लांटर फेशियाटिस म्हणजे काय? आपला जो पंजा असतो तो फ्लॅट नसतो, त्याला खाली एक चकती असते ज्याला आपण प्लांटर फेशिया म्हणतो. जेव्हा ह्या चकतीला सूज येते तेव्हा त्याला प्लांटर फेशियाटिस म्हणतात. आता प्लांटर फेशियाटिस चे कारण भरपूर असू शकतात. प्लांटर फेशियाटिस युजली त्या लोकांमध्ये होतो ज्यांच्यामध्ये दीर्घकाळ उभे असते, जसं की पोलीस, आरटीओ म्हणा, कंडक्टर म्हणा, स्कूल टीचर्स म्हणा, लेबरर्स म्हणा, यांच्यामध्ये हा त्रास जास्त. प्लांटर फेशियाटिस मध्ये आपण फिजिओथेरपीचा पण सहभाग घेऊ शकतो. फिजिओथेरपी मध्ये आपण त्यांना स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस देऊ शकतो, त्याच्यानंतर वॅक्स बाथ देऊ शकतो आणि अल्ट्रासाऊंड थेरपी देऊ शकतो. प्लांटर फेशियाटिस हा युजली बघायला गेलं तर स्त्रियांमध्ये आजार जास्ती आहे आणि हा आजार कमी करायला माझ्याकडनं एकच गोष्ट सांगण्यात येईल की घरात जरी तुम्ही चालत असाल तर घरात सुद्धा मऊ टाचेच्या चपलीचा वापर करा. तुम्हाला ह्याचाच खूप फायदा होणार आहे, हेच माझं सांगणं राहील. अधिक माहितीसाठी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आमच्या अल्थिया क्लिनिकला व्हिजिट द्या. MIDC चिंचवड, पुणे 90.